नमस्कार मित्रांनो, माझे नाव विजय सुने श्रीमंत आहे। मी वाशिम जिल्ह्याचा आहे। हा माझा दुसरा व्हिडिओ आहे। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वृक्षारोपण या विषयावर एक व्हिडिओ बनवलेला होता। आता माझा दुसरा विषय असा आहे, माती संवर्धन व मातीची धूप रोखणे। चला तर सुरू करूया। मातीची धूप पावसाचे पाणी वेगाने वाहते। जेव्हा ते पाणी आपल्यासोबत जमिनीचा सुपीक थर वाहून जाते, यालाच मातीची धूप असे म्हणतात। नंबर 2, पाणी वाहून जाणे। हे पाणी वेगाने वाहणारे पाणी जमिनीत न मुरता तसेच पुढे निघून जाते, ज्यामुळे पावसाळा संपल्यावर पाणी टंचाई निर्माण होते। नंबर 3, पाणी जमिनीत मुरताना अडवलेले पाणी जेव्हा हळूहळू जमिनीत मुरायला लागते, तेव्हा भूजल पातळी वाढते। विहीर आणि बोरवेल वर्षभर जमिनीत राहते। नंबर 4, शेततळे। अतिरिक्त पाणी शेततळ्यात जमा केल्यास पावसाळा नसतानाही पिकांना पाणी सुरक्षितपणे सिंचनाद्वारे दिले जाते। नंबर 5, नाला बांध। पाण्याला थांबवून त्याला साठवण्यासाठी नाला बांधायची निर्मिती केली जाते। यामुळे पाण्याचा मोठा साठा तयार होतो। पाणी अडवा, पाणी जिरवा, माती वाचवा।